नमस्कार. मी फिरोदिया राजेंद्र. मी माझी मिसेस संगीता फिरोदिया. गेले 24 वर्ष झाले मी सातारा परिसर आमदार रोडला राहतोय. माझा प्लॉट 2000 स्क्वेअर फूट आहे. माझ्या शेजारी बांधकाम सुरू झालंय 6 महिन्या अगोदर. त्यांनी जस्ट 2020 मध्ये प्रॉपर्टी खरेदी केली माझ्या बाजूची. त्या अगोदर मी माझं कंपाऊंड केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे. आता 4 महिन्यापूर्वी त्यांचं बांधकाम सुरू झाल्यानंतर त्यांना मी माझ्या बाजूचं जे सामासिक अंतर आहे 2 प्लॉटमधलं माझ्या आणि त्यांच्या, त्या प्लॉटमध्ये त्यांनी जी गॅलरी काढली सामासिक अंतर न सोडता, त्याबद्दल मी त्यांच्याशी चर्चा केली. साहेब, तुम्ही गॅलरी थोडी मागे घ्या 1 फूट, कारण आपल्याला कायम शेजारी राहायचं. कचरा पाणी पडलं, वाद नको, तक्रार नको. नाही म्हणे. 6 इंचापर्यंत आलो मी, परंतु त्यांनी नाही ऐकलं. नंतर थोडंसं शेजारच्या माती वगैरे येण्यावरून त्यांनी मला अपशब्द वापरला आणि तिथून मी अपसेट झालो की ज्या माणसाला मी डोक्यावर घेऊन नाचलो, भावासारखं प्रेम दिलं, त्या माणसाने मला अपशब्द वापरून माझा अपमान केला. मी त्यांचे नतमस्तक होऊन पाया पडून घरात निघून आलो आणि महानगरपालिकेमध्ये रितसर अर्ज केला. माझ्या शेजारी बांधकाम चालू आहे आणि त्यांनी माझ्या सामासिक अंतरामध्ये अतिक्रमण केलेलं आहे. मी जे अंतर सोडलेले आहे त्यांनी त्यांच्या बाजूचं पूर्ण 15 फूट गॅलरी काढलेली आहे. सामासिक अंतराबद्दल योग्य तो निर्णय मला मिळावा, न्याय मिळावा. जे निर्णय असेल तो मला मान्य असेल. त्यांनी जर बांधकाम ओके असेल तर मला माझ्या बाजूनी बांधकाम करण्याची परमिशन द्यावी, ही मी वारंवार विनंती केली. आजपर्यंत मी 6 अर्ज केलेत आणि गेल्या महिन्यामध्ये मी महानगरपालिकेला निवेदन दिलं होतं की आज कारवाई झाली नाही, ह्या महिन्यात कारवाई झाली नाही तर मी जानेवारी महिन्यात उपोषणाला बसणार. तरीही त्यांनी त्याच्यावर काही कारवाई केली नाही. 3 आठवडे उलटून गेले. त्यानंतर मी तसेच मी गेल्या महिन्यामध्ये 3 आठवड्यापूर्वी सविताताई सोनवणे यांच्याकडे माहिती आधाराखाली अर्ज दिला आणि त्यांची फाईल मागवली समोरच्या पार्टीची, श्री भागीनाथ कटारे यांच्या बांधकामाची. परंतु त्यांनी ती फाईल झोन क्रमांक 8ला पाठवली म्हणून सांगितलं आणि बिराळे साहेबांची भेट घ्या म्हणून सांगितलं. आणि त्यांनी सविताताई सोनवणेंनी मला एवढंही सांगितलं की त्यांची बांधकाम परमिशन नाही आहे आणि तुम्ही फाईल तिकडनं घ्या म्हणे. म्हणून मी बिराळे साहेबांशी संपर्क साधला. म्हणे त्यांनी सांगितलं मला, तुम्ही घेऊन काय करणार? म्हणलं सर ही प्रोसेस आहे, ही मला प्रोसेससाठी पाहिजे. ठीक आहे म्हणे, पैसे भरा घेऊन जा. त्यांच्या PA मी ते अर्ज सबमिट केला, परंतु आजपर्यंत मला ती फाईल पण मिळालेली नाही आहे आणि मी वारंवार चक्रा मारून परेशान झालेलो आहे. मी एक ज्येष्ठ नागरिक आहे, रिटायर. मला BP शुगरचाही त्रास आहे. माझ्या मिसेसलाही गुडघ्याचा आणि शुगरचा त्रास आहे. तरी पण माझ्यावर ही शासनाने वेळ आणली, हे फार मोठं दुर्दैव आहे. माझ्या एरियामध्ये गेले 5 वर्षामध्ये अतिक्रमण भरमसाठ चालू आहे, तरी शासनाचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे. परंतु मी एक नागरिक म्हणून ॲप्लिकेशन केलं तरी पण त्यावर कारवाई होत नाही आहे. हे फार मोठं दुर्दैव आहे. शासन दुर्लक्ष का करतं, मला याचं वाईट वाटतं. आणि आम्हाला माझं पाऊल मी माझ्या याच्यावर ठाम आहे सर. माझं काही बरं वाईट झालं तर याला शासन जबाबदार राहणार. मी जोपर्यंत मला न्याय मिळत नाही आणि माझं म्हणणं जोपर्यंत क्लिअर होत नाही, समोरचं त्यांनी जे अतिक्रमण केलेलं आहे ते जोपर्यंत पाडलं जात नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाहीये. मी आणि माझी पत्नी इथंच राहणार आहोत. आणि मी हे सांगू इच्छितो, माझ्या परिवारामध्ये माझा मुलगा मुलगी आणि मी, माझी पत्नी 4 आहोत. त्यापैकी आम्ही 2च आहोत. माझे मुलगा आणि मुलगी दोघे आउट ऑफ कंट्री आहेत. तरी पण मला शासन एवढं त्रास देतंय आणि वेटीस धरतंय, याचं मला काहीच कारण कळत नाही. मी वारंवार विनंती करतो, सर्वांना भेटी घेतो. हो होऊन जाईल म्हणतात आणि समोरच्या माणसाचं काम बेफाम चालू आहे. मी त्या विचारामध्ये टाकलेलं आहे की त्यांनी आता त्या शटरला कलर मारून सुद्धा रेडी केलंय. मी काल फोटो काढायला गेलो तर तिथला शेजारी त्यांच्या भावानी मला अपशब्द वापरला.
म्हातारा झाला डांगरा झाला तरी पण अजून येडेचाळे करता का? मी प्रतिसाद नेता घरात निघून गेलो, पण मी कुठलाही वाद घालू इच्छित नाही. त्यांनी माझ्यावरती पोलीस कंप्लेंट केलेली आहे. मी पोलीस स्टेशनलाही भेटून आलो. पोलीस स्टेशनने मला सांगितलं तुम्ही शिवीगाळ करू शकत नाही, तुम्ही जा बिंदास एन्जॉय करा, काही होत नाही म्हणे, काही काळजी करू नका. आपलं नाव सांग. मी राजेंद्र फिरोदिया, सातारा परिसर, आमदार रोड, रणजित नगर. धन्यवाद. त्या जागेची आम्ही पूर्ण मोजणी केली आणि त्या जागेवरती जे त्यांना बिल्डिंग परमिशन आहे ते जागेची त्यांनी बिल्डिंग परमिशन सुद्धा घेतलेली नाही. त्यामुळे ते आम्हाला नगररचना हे कसं असतं की आम्हाला एका डिपार्टमेंटशी नाही तर मल्टी डिपार्टमेंट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतं. तर बिल्डिंग परमिशन देणारा जो विभाग आहे तरी आहे, परंतु या सिनियर माणसावरती दंपतीवरती ते दबाव त्यांना असं वाटतं की त्यांच्या मागे कोणी नाही. हे फोटो माझ्या एरियातून काढले, काल हा फोटो समोरून काढला. तो त्याचा लहान भाऊ शेजारचा आपल्याला भेटले. हा म्हातारा झाला डांगरा झाला तरी अक्कल नाही का अजून? हे शब्द मोठ्याने वापरले तर त्यांनी मला काय किंमत आहे माझी? रडू नका हो फिरोद्याची. मला ही वेळ काय यावी माझ्यावर? मी आज एक नागरिक म्हणून तुम्हाला सर्व अधिकाऱ्यांना सांगतोय की सातारा देवळी परिसरामध्ये तर अतिक्रमण होतच आहे, पण माझ्या शेजारी होतं तरी प्रशासन जागा होऊन त्याच्यावर कारवाई होत नाही. त्याचं दुःख वाटतंय मला. मी 24 वर्षापूर्वी जंगलात घर बांधलं सर, कशासाठी? की मला हवेशीर राहायचंय. 2 मिनिटं ऐकून घ्या. ज्या दिवशी आपण मला भेटायला आले, मला भेटायला आले, मी सेम डेला आलो की नाही? ऐकून घ्या ना. सेम डेला आल्यानंतर मी संबंधित सर्व यंत्रणांना सांगितलं की असा असा प्रकार चालू आहे, इमिडिएटली तुम्ही सुरू करा आणि तिथे जे काही तुमचं बिल्डिंग परमिशन असेल, साईड मार्जिन असेल, फ्रंट मार्जिन आहे, ती सगळी तपासून घ्या. तेव्हापासून प्रोसेस आहे. आता ती प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि ह्या विषयामध्ये अंतिम निर्णयापर्यंत आलेलो होतो आम्ही की ती पूर्ण बिल्डिंग ही अनधिकृत आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे निष्कासन करण्याची कारवाई आमच्याकडे जे काही नियमानुसार निश्चित केलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ. तुम्ही ज्या दिवशी आलात की नाही आता तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली आहे की ज्या गोष्टींना आम्हाला डॉक्युमेंटरी जावं लागतं ते डॉक्युमेंटेशन केल्याशिवाय आम्हाला उद्या जर ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ फॉलो केलं नाही, तो कोर्टात गेला काही जरी झालं तर आम्हाला त्याची ऐकून घेणार. आम्हाला ह्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आम्हाला ज्या नोटिसेस इश्यू केल्यात त्या नोटिसेससुद्धा द्याव्या लागतात आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी प्रॉपर करून प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी थोडासा वेळ लागलेला आहे, 1 महिना मी आल्यानंतर, परंतु प्रोसेस अंतिम टप्प्यात आहे आणि निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई होणार आहे कधी. त्यामुळं उपोषणाचा मार्ग आपण अवलंबू नका. मी विनंती करतो की आपण उपोषण सोडावं आणि याच्यावरती निश्चित प्रशासनाकडून आता दखल घेण्यात आली आहे आणि 100% याच्यामध्ये आपल्याला न्याय मिळेल. एक साधी अपेक्षा होती की तुम्ही 4 महिने अगोदर निदान काही दखल आणला असता. माझ्याकडे जेव्हा प्रकरण आलं हे मॅडम लगेच त्या प्रकरणाला पूर्णपणे याच्यामध्ये घेऊन पुढाकार घेऊन मी त्या प्रकरणाच्या मागे लागलो. नाही पण त्याच्यानंतरही ते काम उभं राहिलं ना. करू द्या ना. पाडल्यानंतर कोणाचं नुकसान आहे? आता ते काय पाडल्यानंतर नुकसान कोणाचं आहे? मला काय वाटतं सर, त्यांच्या मंडळी काय बोलताय? काकीची बोला, काय बोलताय? लेखी तुम्हाला निश्चितपणे देईल. आम्ही तुम्हाला लेखी दिल्याशिवाय आपण आणि श्रीकांत साहेबांच्या हस्ते पाहिजे आम्हाला लेखी. आम्हाला टॉपच्या ऑफिसरच पाहिजे. त्यांचे बांधकाम कधीही पाडले जाते. लोक इतक्या सहज सोडले सातारा देवळी गोष्ट सांगितलेला ऐकत नाही. तुम्ही आपले जे बिरारी साहेब आहेत त्यांना मला तुझ्या आशीर्वाद आहे. तुम्हाला चान्सचे कामं तुम्ही सरी पाहिलं का? रोड पर्यंत पायऱ्या काढल्या. 60 फुटी रोड होणार आहे. म्हणजे बांधकाम करणारा करून घेतो, मस्त मोकळा राहतो. 15 ते 20 मिनिटामध्ये पत्र देतो. त्याच्यामध्ये सगळे समावेश होतो. बोलायची नाही काही. ते लेखी देतात बोलणार काय येतं लेखी त्याच्यावर आपण विचारू. बिरारी साहेबांना सांगा जरा लक्ष घाला. नाही हे वावळे साहेबांचं प्रॉमिस आहे असं समजतो आम्ही. एक प्रशासनाचं लेखी देतो आणि ते झेरॉक्स सगळे काढून घेतो. मला फाईल आणि त्या फाईल आम्हाला आत्ताच पाहिजे. झेरॉक्सला फार वेळ नाही लागेल. जैन समाजाचे वरिष्ठ नागरिक श्री राजेंद्र फिरोदियाजी त्यांच्या धर्मपत्नीसोबत
आज इथे 9 वाजता सकाळी त्यांनी उपोषणाची सुरुवात केली आणि आमच्या समाजामध्ये याविषयी सगळ्यांना अपडेट मिळाली आणि बाहुबली ग्रुप तात्काळ ॲक्टिव्ह होऊन 250 सदस्यांचा हा ग्रुप आहे. त्यामध्ये वरिष्ठ नागरिक आहेत, युवा शक्ती आहेत, महिला भगिनींचा पण भरपूर आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे. तर हे सगळे इथे जमले. आम्ही त्यांना राजेंद्र फिरोदियाजींना भरपूर आग्रह धरला की आपण उपोषणाचा हट्ट सोडावा, परंतु त्यांच्यासोबत मागील 3 महिन्यापासून जो अन्याय होत होता आणि त्यांच्या बिल्डिंगला लागून इतर कुणीतरी तिथे अतिक्रमण करत होतं आणि अनधिकृत बांधकाम करत होतं आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे बांधकामची परमिशनसुद्धा नव्हती. तरीसुद्धा ही व्यक्ती सरासरी 15 वेळेस आजपर्यंत झोन 8मध्ये वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये चक्कर मारत होती, परंतु त्यांना कुठल्याही अधिकाऱ्याचा त्यांना प्रतिसाद लाभलेला नव्हता. परंतु आज जेव्हा आमचं शिष्टमंडळ बाहुबलीच्या माध्यमातून आम्ही इथे सगळे जमलो, माता भगिनी आल्यात, त्यांचे सहकारी आलेत फिरोदियाजींचे, तर आम्ही सगळे मिळून वाहुळे साहेबांकडे गेलो. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. ते स्वतः इथे आले. त्यांनी लेखी हमी दिलेली आहे की जे अनधिकृत बांधकाम सातारा परिसरामध्ये ते कटारे म्हणून कोणीतरी ग्रहस्थ आहे, यांच्या प्लॉटला लागून त्यांचा प्लॉट आहे, त्यांना G+2 असे त्यांनी 3 मजले आजपर्यंत तिथे बांधलेले आहेत. ह्या दंपतींनी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता, परंतु वाहुळ साहेबांच्या मध्यस्थीच्या नंतर त्यांनी हट्ट सोडलेला आहे आणि उपोषण तुर्तास 8 दिवसासाठी स्थगित केलेले आहे. आणि वाहुळे साहेबांनी इथे ग्वाही दिलेली आहे की येणाऱ्या 8 दिवसामध्ये जे काही अनधिकृत बांधकाम आहे ते पाडण्यात येईल, अन्यथा परत एकदा आम्ही समाज बांधव बाहुबली परत एकदा राजेंद्र फिरोदिया आणि यांच्यासोबत मोठ्या संख्येने परत एकदा उपस्थित राहू आणि 1 फेब्रुवारीच्या नंतर आमच्या पुढची दिशा आम्ही ठरवू. धन्यवाद. माझं नाव अमित जैन, मी बाहुबलीच्या माध्यमातून इथे उपस्थित आहे. मी आज सकाळी 9 वाजेपासून मी आणि माझी धर्मपत्नी उपोषणाला बसलो आहोत. त्या वेळेपासून माझे हितचिंतक कॉलनीवाले, बाहुबली ग्रुप आणि माझं पेन्शन ग्रुप आणि माझ्या बजाज ऑटोचे सहकारी यांनी सगळ्यांनी मला व्हिजिट दिली आणि हिंमत दिली. माझ्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला सर्वांनी. त्याबद्दल मी सर्वांचे पहिले आभार मानतो, सर्वांना धन्यवाद म्हणतो. बाहुबली ग्रुपने मला खूप साथ दिली. त्यामुळे काय दिलं आयुक्त साहेब वावळे यांनी उपोषण सोडण्यासाठी आव्हान केलं आणि त्यांनी एक मला पत्रक दिलं. त्या पत्रकात त्यांनी उल्लेख केला आहे की समोरच्या पार्टीला आम्ही नोटीस दिली आहे, 8 दिवसात त्यांनी प्रॉपर्टी जर नाही पाडली तर आम्ही बुलडोझर लावून त्यांच्यावरती कारवाई करू, दंडात्मक, आणि ती बिल्डिंग हे करू, निष्कासित करू म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि उपोषण सोडायला भाग पाडलं. मला विनंती केली. माझ्या सहकाऱ्यांनी सर्वांनी पण मला शब्द दिला की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही मान्य करा, म्हणून आम्ही हे उपोषण मागे घेत आहोत. 8 दिवसानंतर जर न्याय नाही मिळाला तर मी आणि माझी पत्नी आत्मदहन करणार आहोत, हे आम्ही आयुक्त साहेबांना सांगितले आहे.